काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा मेळावा मुंबईमध्ये पार पडला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका तर केली नाही, पण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. त्यांनी गद्दार अशा शब्दामध्ये एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे, एका ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे, की ज्याला जायचं आहे त्यांनी बिनधास्त जा. कारण उद्धव ठाकरे यांच्या कानावर काही दिवसापासून बातमी सुरूच आहे, की ठाकरेंचे काही आमदार, खासदार एकनाथ शिंदे गटामध्ये जाणार. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार, खासदार आणि नेत्यांना सर्वांना प्रश्न केला आहे, तुम्हाला जायचं आहे तर बिनधास्त जा. मी कोणालाही अडवणार नाही. आणि हे बघा, बाळासाहेबांचे विचार पण मी कायम बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, त्यामुळं मी ते विचार सोडणार नाही. अशा कडवा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना, खासदार, आमदारांना सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर इकडून संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे, की 1 महिन्यानंतर जेव्हा अधिवेशन होईल, अधिवेशनानंतर 1-2-3 दिवसामध्ये ठाकरे गटाचा मोठा गट आमच्यात समावेश होणार आहे, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे. त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये उद्धव ठाकरे यांचे आमदार आणि खासदार काही येतात का, हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये अनेक खासदार, आमदार, माजी आमदार आणि माजी खासदार हे अनुपस्थित होते, त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर सर्व खासदार, आमदारांनी त्यावर स्पष्टीकरण पण दिलेलं आहे.